हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये। आज आपण करणार आहोत खुसखुशीत चवदार तळणीचे मोदक। चला तर मग बाप्पासाठी करूया तळणीच्या मोदकाचा प्रसाद। त्यासाठी मी खोबऱ्याची वाटी घेतली आहे। मी 2 खोबऱ्याच्या वाट्या घेतल्या आहेत, कारण की मी यामध्ये वाफेचे वरचे पण केलेले आहेत। व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे, त्यामुळे जरूर बघा। आता सारण मी एकत्रच करून घेते दोघांचं। मी 2 वाट्या खोबऱ्याच्या घेतल्या आहेत, त्याचे काप करून घेतले आणि ते मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे आपल्याला। जास्त काळसर करायचं नाही। इथे खोबरं किसून देखील घेऊ शकता तुम्ही, पण मला वेळ वाचतो आपला, त्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकायचे आहेत। मी बदाम, अक्रोड आणि काजू घेतले आहेत, ते देखील थोडे रोस्ट करून घ्यायचे आहेत आपल्याला। हे सगळं एकत्रित वाटून घ्यायचं आहे आपल्याला। बघा इथे खोबरं जास्त काळं केलं नाही मी, कारण की गुळात पुन्हा परतायचं आहे आपल्याला ते। हा खोबऱ्याचा किस थोडा जाड दिसतो आहे, त्यामुळे मी आता पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घेणार आहे। अगदी झटपट होतात तळणीचे मोदक, चवीला देखील छान लागतात, खुसखुशीत होतात। बाप्पा म्हटले तर रोज नवीन नवीन प्रसाद असतोच। तुम्ही नक्की ट्राय करा। कसे वाटले मला लाईक, शेअर, कमेंट करून सांगा। मी कढई घेतली, कढईमध्ये 2 चमचे तूप घेत आहे। तुपामध्ये आपल्याला वाटलेलं खोबरं परतून घ्यायचं आहे छान। याच्याने मोदक जास्त दिवस टिकतात, चवीला देखील छान लागतात, फ्लेवर छान येतो। आणि जितक्या प्रमाणात आपल्या खोबऱ्याचं वाटण आहे तितक्याच प्रमाणात मी गूळ टाकणार आहे। गूळ पावडर वापरत आहे इथे मी, तुम्ही इथे हवे तर किसलेला गूळ देखील वापरू शकता। गुळाबरोबर आपल्याला खोबरं परतून घ्यायचं आहे। एक छोटी वाटीभर मी दूध वापरणार आहे। हे सगळे एकत्रित मिळून येण्यासाठी दूध नक्की टाकायचं आहे आपल्याला। दुधाने फ्लेवर देखील छान येतो, चवीला छान लागतात मोदक। दूध टाकल्यानंतर आपल्याला 5 मिनिटं परतून घ्यायचं आहे। आता आपण मोदकासाठी पारीचं सामान तयार करून घेऊ। मी एक पाव वाटी रवा घेतला आहे बारीक, त्यामध्ये थोडं चिमूटभर मीठ आणि 2 चमचे तूप टाकणार आहे। रवा अगदी पाव वाटी घेतला आहे मी। पाव वाटीला मी 2 वाट्या मैदा घेणार आहे। या प्रकारे मोदक केल्यास खुसखुशीत होतात, चवदार होतात, अगदी परफेक्ट प्रमाण आहे। इथे तुम्ही मैद्याची क्वांटिटी तुमच्या गरजेनुसार ठरवायचं आहे। मी 2 प्रकारचे मोदक करणार आहे, त्याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर अपलोड आहे, नक्की चेक करा। आता हे सगळं आपल्याला मळून घ्यायचं आहे एकत्रितपणे। मळल्यानंतर आपल्याला ते 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। 15 ते 20 मिनिटांनंतर पीठ छान फुलून येतो आणि आपल्या आवडीच्या साईजनुसार पाऱ्या लाटायच्या आहेत त्याच्या। माझ्या रेसिपीमध्ये काही त्रुटी असल्यास मला कमेंट करून नक्की सांगा, मी त्या दूर करण्याचा प्रयत्न करेल। सारण देखील गार झालं आहे आपलं। आता आपल्या आवडीनुसार सारण भरायचं आहे पाऱ्यांमध्ये आणि मोदक वळून घ्यायचे आहेत। मोदक तुमच्या आवडीच्या शेपमध्ये करू शकतात तुम्ही। अगदी सोपे पद्धतीने तुम्हाला मी दाखवत आहे। नवीन शिकणारे देखील छान प्रकारे मोदक करू शकता। या प्रकारे मी सगळे मोदक वळून घेतले आहेत। आता आपण कढईमध्ये तेल घेऊया। मी 11 मोदक बनवले आहेत एवढ्या सारणामध्ये। मोदक हे बऱ्यापैकी मोठे बनले आहेत। आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे, जास्त तेल तापवायचं नाही, नाहीतर मोदक बाहेरून तळला जातो, मध्ये कच्चा राहतो। खुसखुशीत बनवायसाठी आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरच हे मोदक तळायचे आहेत। 15 ते 20 मिनिटात मोदक छान तळले जातात। कमी गॅसवरच तळलेले मोदक छान होतात। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते मला लाईक, शेअर, कमेंट करून नक्की सांगा। आणि मी यूट्यूबवर नवीन असल्याने माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। बघा किती छान तळले जातात मोदक, अगदी झटपट बनतात हे मोदक, चवीला देखील छान लागतात। आपण मोदक सारखे हलवल्यामुळे एक सारखा कलर येतो, त्यामुळे मोदक सारखे हलवायचे आहे तेलामध्ये आपल्याला, सगळ्या बाजूने छान तळले जातात। मग बघा किती छान कलर आला आहे, खूप खुसखुशीत देखील बनले आहेत। रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद।